कानुबाई माता सार्वजनिक उत्सव समिती 2025 विशेष निमंत्रण। खान्देश भागातील नागरिकांची कुलदैवत असलेले श्री कानुबाई उत्सव श्रावण महिन्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो। खान्देश भागातील सर्व जाती धर्मातील नागरिक एकत्र येऊन सातपूर विभागांमध्ये हा मोठा उत्सव साजरा करतात। यावर्षी 4 दिवस असा भरगच्च कार्यक्रम आयोजित केला आहे। त्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली। 2 ऑगस्ट रोजी कानुबाई मातेची स्थापना व भाजी भाकरीचा प्रसाद 2 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजता कालबाई मातेचा गीतांचा कार्यक्रम। माय तुला डोंगर हिरवागार या गाण्याचा कार्यक्रम सुप्रसिद्ध गायक आबासाहेब चौधरी व धीरज भाऊ चौधरी या कार्यक्रमाचे स्थळ पपई नर्सरी जवळील सौभाग्य लॉस येथे संध्याकाळी 6 वाजता आयोजित केला आहे। रविवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी सातपूर भागातील ज्या कुटुंबांमध्ये कानुबाई मातेची स्थापना झाली असेल त्या ठिकाणी दर्शनाचा कार्यक्रम असेल। 4 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता सातपूर कॉलनी येथील श्री सप्तशृंगी माता मंदिरातून कानुबाईची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे। मिरवणूक ही सोमेश्वर येथे कानुबाई मातेचे विसर्जन केले जाईल। यावेळी उत्सव समितीचे सदर पदाधिकारी व कोर कमिटीचे सभासद उपस्थित होते। अध्यक्ष प्रकाश महाजन, संस्थापक अध्यक्ष राजू पाटील, कार्याध्यक्ष सौ अनिता नाना वाघ, महिला समितीचे अध्यक्ष गीता संजय जाधव, उपाध्यक्ष सोमनाथ पाटील, गजेंद्र जाधव, सचिव दीपक देसले, सहसचिव किरण देशमुख, खजिनदार वसंत सोनवणे, सहखजिनदार श्रीपाद भदाणे, सल्लागार राज चौधरी, प्रसिद्धी प्रमुख अविनाश पाटील, भगवान पाटील, सुधाकर सिसोदे, गणेश बोहकर, हेमंत शिरसाट, दिलीप नेरळे, गुलाब माळी, संजय जाधव, समाधान देवरे, रवींद्र अहिरराव, मनीष सूर्यवंशी, अरुण भोगे, दिनकर पाटील, हंसराज पवार, उमेश जोशी, सुरेश मोरे, संजय राजपूत, रवी देवरे, दीपक खानदेशवासी कुलस्वामिनी मातेच्या गेल्या 2 वर्षापासून सातपूर पंचक्रोशीमध्ये खानदेशवासी सर्व नागरिकांनी एकत्र येऊन स्वर्गीय शंकरनाना पाटील व स्वर्गीय माळीदादा, त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर काम करणारे सिनियर मंडळी सिसोदे दादा, नेरे दादा, भगवान पाटील, शिरसाट साहेब, मोरे साहेब या सर्व मार्गदर्शनाच्या माध्यमातून गेल्या वर्षापासून राजू पाटील व त्यांच्या सर्व आमच्या सहकारींनी एकत्र येऊन मागच्या वर्षापासून हा कानुबाई उत्सव साजरा सुरू केलेला आहे। या वर्षाचं दुसऱ्या वर्षाचं अध्यक्षपद सर्वानुमते मला दिल्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचे आभार। आणि हा कानुबाई उत्सव दुसऱ्या वर्षाच्या कार्यक्रमासंदर्भात सांगायचं म्हटलं तर आबा चौधरी शिरपूरकर यांचा 2 तारखेला सौभाग्य लॉन्स येथे वह्यांचा कार्यक्रम खास करून त्या कानुबाई मातेच्या महिम्यावर वह्या होतात। वह्या म्हणजे त्या कानुबाई मातेवरची गाणी, त्या गाण्यांचा कार्यक्रम 2 तारखेला संध्याकाळी 7 वाजता सौभाग्य लॉन्स येथे आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमासाठी सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहायचं आहे। त्यानंतर 3 तारखेला रविवारी स्थापना केलेल्या प्रत्येकाच्या घरी कानुबाई मातेचं दर्शन घेण्यासाठी सर्व पदाधिकारी व कोर कमिटी घरोघरी जाऊन दर्शन घेणार आहेत। आणि 3 तारखेला भव्य दिव्य असं सप्तशृंगी माता मंदिर येथून सकाळी 7 वाजता मिरवणुकीला सुरुवात होईल। तेथेही ओम बजरंग बँड आबा चौधरी 4 तारखेला भव्य दिव्य असा आबा चौधरी यांच्या ओम बजरंग बँडच्या माध्यमातून भव्य दिव्य अशी रथ कानुबाई मातेची केलेली स्थापना याची भव्य दिव्य मिरवणूक ही सप्तशृंगी देवीपासून तर बालाजी मंदिरपर्यंत निघणार आहे। आणि अशोकनगर पोलीस चौकी येथे सर्व सन्माननीय सामाजिक राजकीय क्षेत्रातील सर्व पक्षीय सर्व समाजाच्या लोकांना प्रमुख पाहुण्यांचा सत्कार व मातेच्या दर्शनासाठी तिथे व्यवस्था केलेली आहे। तरी सर्व भाविकांना या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व मातेच्या उत्सवामध्ये महिला भगिनी व पुरुष बंधूंनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावं असं मी कानुबाई उत्सव समिती 2025च्या अध्यक्ष या नात्याने आपल्याला सगळ्यांना आव्हान व विनंती करतो। कानुबाई माता की जय। ज्ञानेश्वर वाघ, कानुबाई कार्यक्रमाच्या कोर कमिटीने जे मला आज अध्यक्षपद दिले त्याबद्दल मी कार्याध्यक्षपद जे दिले त्याबद्दल मी सगळ्यांचे पहिले प्रथम आभार मानते। आणि आज या वर्षीचा जो कार्यक्रम आहे कानुबाई उत्सवाचा तो आपण खूप चांगल्या पद्धतीने आणि सगळ्यांच्या सर्वमता जो कार्यक्रम चालू केला आहे तो यावर्षी खूप मोठ्या पद्धतीने आणि खूप मोठ्या उत्साहात साजरा करू अशी मी सगळ्यांना विनंती करते। जय कानुबाई माता की जय। नमस्कार, मी गीता संजय जाधव। म्हणजे मागच्या वर्षीची कार्याध्यक्ष म्हणून माझी निवड झाली होती आणि माझ्या कार्याध्यक्ष पदाखाली ज्यावेळेस कानुबाई मातेचा उत्साह झाला होता तो अतिशय प्रचंड चांगला उत्साह झाला होता। आणि यावर्षी देखील काही बदल करून अजून छान म्हणजेच अन्नदान असेल किंवा मिरवणूक असेल किंवा प्रत्येकाच्या घरी जाऊन दर्शन घेणं असेल असा हा खूप छान पद्धतीने कार्यक्रमाची रूपरेषा आखलेली आहे। आणि सर्वांना मी विनंती करू इच्छिते
की सर्वप्रथम तर कोर कमिटीचे मी आभार मानते की मला त्यांनी महिला आघाडीचं जे पद दिलेलं आहे त्याबद्दल मी त्यांची शुभेच्छा व्यक्त करते. आणि जास्तीत जास्त महिला खानदेशवासियांना मी विनंती करेन की तुम्ही कार्यक्रमाची शोभा वाढवावी, कारण हा आपल्या कानबाई मातेचा कार्यक्रम आहे आणि सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थिती देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी हीच मी विनंती करू इच्छिते. जय कानबाई माता की जय. की जय हो. सर्व भाविकांना मागच्या वर्षापासून आपले माळीदादा आणि शंकर नाना पाटील यांच्या प्रेरणेतून आणि सर्व ज्येष्ठ सुदादा असतील, प्रकाशजी महाजन असतील, हेमंतजी शिरसाट, दिलीप जिन्नेरे असतील, सर्व ज्येष्ठ मंडळी आपले नाना असतील, नाना वाघ असतील, त्याचे सर्व ज्येष्ठ मंडळींना घेऊन जो मागच्या वर्षापासून आपण कानबाई उत्सव चालू केलेला आहे. मागच्या वर्षी पण खूप सर्वांनी प्रोत्साहन दिलं होतं, सर्व सहभागी झाले होते. तसंच ह्या वर्षीचं पण नियोजन आपण थोडं वाढवण्यात आलेलं आहे. यावर्षीचे आमचे अध्यक्ष प्रकाशजी महाजन आणि कार्याध्यक्ष अनिता वाघ आणि महिला आघाडीच्या ज्या अध्यक्ष आहे आमच्या गीताताई जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा सर्वजण मिळून हा कार्यक्रम आहे उत्साह साजरा करतो आहे. आणि बाकीची माहिती आम्हाला प्रकाश महाजन यांनी दिलेली आहे. त्याप्रमाणे सर्वांना मी आवाहन करेन की सर्वांनी ह्या उत्सवामध्ये सर्व समाज बांधव, सर्व मित्रपरिवार, सर्व नागरिक, सर्व गावले सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे आणि शोभा वाढवावी अशी मी विनंती करतो.